श्री राष्ट्रसंत रूपलाल महाराज स्मारकाचे दिवाळीपूर्वी भूमिपूजन करा, बारी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून। अमरावती अंजनगाव सुजी तहसीलदारांना व बारी बांधवांकडून यांच्या मार्फत निवेदन मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले। यावेळी समस्त बारी समाजाचे दैवत संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुका येथे मंजूर होऊन गेली 1 वर्ष होत आहे, परंतु अद्यापही प्रशासकीय निधी तरतुदीच्या अनुषंगाने स्मारकाचे काम संत गतीने सुरू आहे। याबाबत आदेश करण्याचे निर्देश माजी जिल्हाधिकारी अमरावती यांना देण्यात आले। त्यानुसार जिल्हाधिकारी अमरावती वतीने विशेष बैठकीचे आयोजन करून बारी महासंघाची व समाज बांधवांचे उपस्थित आराखडा बैठक घेऊन स्मारकाचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी व आर्थिक तरतुदीसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे। महामंडळाची स्थापना करण्याचे ठरविले, तथापि संचालक मंडळाचे नेमणूक प्रलंबित आहे। सदर कामाला दिरंगाई होत असल्याने संपूर्ण बारी समाजाच्या वतीने व महासंघाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे। संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते येत्या दिवाळीपूर्वी व्हावे अशा निवेदन, तसेच आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज तत्पर सुरू व्हावे व त्यावर बारी समाजाचे संचालक मंडळाची नेमणूक व्हावी अशा विनंतीचे पत्र तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आला आहे। या प्रसंगी निवेदन देताना सुधाकर टिपरे, मनोहर मुरकुटे, उमेश भोंडे, संजय नाटे, निलेश ढगे, देवीदासजी गुजर, महेंद्र धुळे, नितीन दातीर, दिलीप आसवार, रमेश धुळे, संजय टिपरे, गोपाल नाटे, गजानन धुळे, रोहित मुरकुटे, सुनील माकोडे, विक्रम सातपुते, मंगेश पाटील, राजेश असवार, वसंत कपले, विनोद पाटील, सुमित भावे, अनुप भावे, समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।